आली माघार काय तर बघते. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मागाशी मी बाहेर गेलो होतो. मी ह्याने आज ते माघारी चाललेच काका, त्याच्यावर म्हणलं घ्यावं. आणि आज मी चाललोय रेवानगर विटा मामाच्या गावात. तिथं पण आजीला मामी नाही घेतली, मेवाही घेतलाय. मेवाच्या दोन द्यायला इकडे प्रसाद ज्योतिबाचा. आणि मला एक झेरॉक्स काढायचं म्हणजे सॉरी प्रिंट काढायचं. ते प्रिंट काढायला 2-3 रुपये लागतील एका ठिकाणी. त्यापेक्षा म्हटलं विट्यामध्ये गेलं तर स्वस्त मध्ये पडेल. तर जायचं आहे का विट्याला, तेव्हा करू सगळे काम, जेवढी काम आहे तेवढी. अजून मला बॅलन्स मारायचं, कारण बॅलन्स संपलंय आणि अजून व्हिडिओ पण अपलोड नाही केला. आणि माझं नेट व्हिडिओचे 1-1.5 GB तर लागतं व्हिडिओ अपलोड करताना. दुसऱ्यांचा हॉटस्पॉट घ्यायचं म्हणजे त्यांच्याकडे आहे तेवढं पण संपायचं, तरी व्हिडिओ अपलोड व्हायचा नाही. सुनीताकडून मारायचा बॅलन्स. दादा काय अजून दिसला नाही मला, बघतो दिसला तर इथं बाहेर घराविषयी, नवीन घराविषयी त्यांच्या मारून घेऊ आणि व्हिडिओ अपलोडिंगला टाक. खोकला पण अजून पूर्णपणे थांबला नाही. थांबाय पाहिजे. नाहीतर काल एवढं लवकर मला झोप लागली होती ना, बसू वाटत नव्हते एका जागी. काल तर म्हणजे जास्त मी व्हिडिओ एडिट करू म्हणलं, खरंच वाटत होतं. रात्री झोप झाली तशी, लगेच झोपलो. 9च्या दरम्यान झोपलो, 9-9:15 दरम्यान. मम्मीचं वर्क केलं तेव्हा जायचंय, त्या अगोदर जेवण करून घ्यायचं आणि जेवण झाल्यानंतर जायचं. बघू कधी होतंय ते. A few moments later. बिलासदादांसोबत चित्रे आलो, त्यांचं काही काम होते. नाही आता बॅलन्स सुद्धा टाकला. आता व्हिडिओ अपलोड करून बघतो जातोय का. लेटच झालंय म्हणा, 9ला मी टाकतो, आता 11 वाजायचे. कधी व्हायचं काय माहिती. घरी जाऊन जेवायचं. एकदा जायचं बघतोय मग एवढं. घरी जाऊन जेवायचं आणि निघायचं विटायला परत. ते इथलं काम झालं की लगेच जाऊ. जेवण वाढणार होते, तो पण दादांचा फोन आला. 1 hour later. इंजेक्शन केलं तेवढं. A few inches later. वहिनींच्या घरी आलो होतो, तर तिथून चाललोय आता. तिथून मंदिर दिसतंय, समोरच आहे मंदिर, सुरकाई माता मंदिर. One hour later. काय झालं? आता 6:30 वाजता घरी आलो. दवाखान्यामध्ये जेव्हा होतो तेव्हा शेजारीच एक मुलगी बसली होती, बारकी, 1 वर्षाच्या आसपास असेल ती. बसून मी कंटाळा आलो होतो, तिच्यावर थोडं खेळत बसलो होतो थोडंफार. तर ती माझा हात पकडायला पाहिजे, घ्यायला लागली. तिला घेतलं आणि मग थोडे व्हिडिओ काढू. अजूनही माझ्यासमोर पोरगा होता, तो सुद्धा येत होता माझ्याकडे. त्याला तो पण म्हटलं उशीर झाला, एवढं लगेच माघारी घरी यायचं होतं. अंधार पडायच्या अगोदर येता अंधार झाला. मला समजा बाकीची मुलं, लहान मुलं आहेत, ती माझ्याकडे लगेच येतात, थोडं वेळ जरी झालं. आणि त्या दिवशी अद्विका ती सुद्धा आली, पण काय बोलतच नव्हती. ती पोरगी होती जरा आज भेटलेली, तिचं नाव काय होतं, त्रिशा नाव होतं. ती पण तिच्या तिची मम्मी होती शेजारी बसली, ती तिला बोलत होती, त्रिशा काय करते. तेव्हा मला समजलं तिचं नाव त्रिशा आहे. अद्विका होती, अद्विका काय बोलतच नव्हती, नुसतं बघायची माझ्याकडून कुणाकडे जात पण होती. असं झालं,
जी त्रिशा होती ती सुद्धा माझ्याकडनं जात नव्हती, तिच्या मम्मीकडे सुद्धा थोड्या टायमिंगने गेली. आणि मी आणि मम्मी मी दवाखान्यात माघार आलो. तिथे खूप टाइम गेला यार, त्यापेक्षा जास्त टाइम मला वाटतं तिथंच दवाखान्यामध्ये गेला असेल. आता बसलो थोडं लॅपटॉपवर काम करूच. एक एक काय म्हणतात व्हिडिओ ॲसेट आहे थंबनेलचं, ते डाउनलोड करतोय. आणि थोडा अभ्यास सुद्धा करायचा यार. किती दिवस लय मोठा गॅप पडला अभ्यासाला, त्याने काही समजायचं पण नाही पुढं. त्यासाठी आता अभ्यास सुद्धा परत पुन्हा चालू केला पाहिजे. बघतो काय होतं ते. आणि सुशांतनं जेवाय बोलवले तिकडे सुद्धा जायचं. आणि 7 वाजता म्हणला होता, 7 वाजून गेलेत. बघू आता काय होतंय ते. शुभम आला वाटतं दादा, लेट झाला यायला. 7:15 वाजून गेले. काय झालं काय नेटवर्क आहे ना. माझे वांदे होतील नाही तर, एवढं मेहनत एवढा टाइम घालवला. होत आता नाही तर म्हणलं पुन्हा रिपीट करायला लागलं असतं. डाऊन 4.2 GB आहे ते डाउनलोड करत होते, त्यासाठी बॅलन्स मारायचा होता. व्हिडिओ अपलोड होत नव्हते त्यासाठी. आणि दुसरं म्हणजे थोडंफार अभ्यासाचं करायचं आहे, ते करण्यासाठी घेतलंय. तर थोडं कोडिंगचं पण करायचं आहे यार. त्याला टाइमच भेटेल होता, टाइम भेटेल तेवढं आता करायचा. टाइम जास्त करून त्याला जायचंय. भेटू मग लगेच हे झाले. आता 9:30 वाजून गेलेत. झोपायला थोडं जेवण करून आलो, तर थोडं लॅपटॉपवर काम केलं. अभ्यास करायचा होता पण काय करू वाटून झाले. तर उद्या करू, उद्या दिवस काढू वाटलं तर उद्या करू. भेटू मग लवकर नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.